हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? तर बघा, आज आपण घेऊन आलेले कामगार आयुक्तालय भरती 2026 साठी नवीन अधिनियम म्हणजेच काय, कामगार किमान घरभाडे भत्ता अधिनियम 1983. तर यावरील आपण क्वेश्चन्स बघणार आहे. तर बघा, हे टीसीएस पॅटर्न नुसार मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता अधिनियम 1983 संपूर्ण क्षेत्राच्या कोणत्या क्षेत्राला लागू होतो? तर बघा, लक्षात घ्या, महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे हत्ता भत्ता अधिनियम हा तुमच्या कलम 1, लक्षात घ्या, कलम 1 आणि उपकलम 2 नुसार हा तुमच्या जनरली जर बघितलं आपण तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याला लागू होतो. कोणत्या? संपूर्ण महाराष्ट्र राज्याला. कशामध्ये नोंदलेला आहे? कलम 1 उपकलम 2 नुसार. तर बघा, त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, या अधिनियमाची अंमलबजावणी कोणत्या प्रकारे सुरू केली जाते? या अधिनियमाची अंमलबजावणी कोणत्या प्रकारे सुरू केली जाते? तर लक्षात द्या, या अधिनियमाची अंमलबजावणी आपल्या कलम 1 आणि उपकलम 3 नुसार, कलम 1 आणि उपकलम 3 नुसार जर बघितलं आपण, तर या अधिनियमाची अंमलबजावणी आपण जनरली राज्य शासनाच्या शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे करतो आपण. राज्य शासनाच्या अधिसूचनेद्वारे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी नियोक्ता म्हणजेच काय, एम्प्लॉयर मध्ये कोणाचा समावेश होतो? तर लक्षात द्या, खालीलपैकी एम्प्लॉयर म्हणजेच नियोक्तामध्ये कोणाचा समावेश होतो? तर यामध्ये फक्त मालक, फक्त व्यवस्थापक, फक्त व्यवस्थापकीय संचालक. तर बघा, अंतिम नियंत्रण असणारी व्यक्ती जसेच आपला व्यवस्थापक झाला, मॅनेजिंग डायरेक्टर किंवा नियंत्रणासाठी जबाबदार व्यक्ती, हे सर्व यांना काय मानले जाते? नियोक्ता मानले जाते. तर लक्षात घ्या, याचं उत्तर राहील तुमचं वरील सर्व. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4, या अधिनियमानुसार वेतन म्हणजेच काय, वेजेस मध्ये काय समाविष्ट आहे? या अधिनियमानुसार वेजेस म्हणजे वेतन मध्ये काय समाविष्ट आहे? मूळ वेतन प्लस बोनस, मूळ वेतन प्लस एचआरए, मूळ वेतन प्लस महागाई भत्ता, मूळ वेतन प्लस प्रवास भत्ता. तर लक्ष द्या, आपण जनरली जर बघितलं तर कलम 2 नुसार त्याचा उपकलम तुमचा एच, कलम 2 उपकलम एच नुसार याचा जो आपला वेजेस आहे, वेतन म्हणजेच तुमचा हा मूळ वेतन प्लस महागाई भत्ता, मूळ वेतन प्लस महागाई भत्ता म्हणजे काय तुमचं जनरली जर बघितलं आपण तर वेजेस, बेसिक वेजेस आणि डिअरनेस अलाउन्स ज्याला म्हणतो आपण, महागाई भत्ता डीए. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5, नियंत्रण प्राधिकाऱ्याची नियुक्ती कोण करते? नियंत्रण प्राधिकाऱ्याची नियुक्ती जर बघितलं आपण तर याची तरतूद तुमच्या कलम 3 मध्ये आहे. कलम 3 नुसार राज्य शासन अधिसूचनेद्वारे नियुक्ती करत असतो. म्हणजे उत्तर काय राहील तुमचा? बी. काय राहील? बी. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 6, नियंत्रण प्राधिकारी म्हणून नियुक्त अधिकारीचा दर्जा किमान कोणता असावा? तर लक्षात घ्या, नियंत्रण प्राधिकारी म्हणून नियुक्त अधिकाऱ्याचा जो दर्जा आहे हा आपल्याला असिस्टंट कमिशनर ऑफ लेबर पेक्षा दर्जा कमी नसायला पाहिजे. म्हणजेच काय, जनरली जर बघितलं आपण तर सहाय्यक कामगार आयुक्त काय असेल तो दर्जा, सहाय्यक कामगार आयुक्ताचा असला पाहिजे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 7, प्रत्येक कामगाराला किमान घरभाडे भत्ता किती द्यावा? प्रत्येक कामगाराला किमान घरभाडे भत्ता देण्याची जी तरतूद आहे तुमच्या हा कलम 4 मध्ये दिलेली आहे. कलम 4 आणि त्याचा उपकलम 1, कलम 4 उपकलम 1 नुसार जो आपल्या कामगाराला किमान घरभाडे भत्ता आपल्याला हा वेतनाच्या 5% किंवा ₹20 यापेक्षा जी रक्कम जास्त असेल ती आपल्याला द्यायचं गरजेचं असते. कलम 4 लक्षात ठेवा, घरभाडे भत्ता. त्यानंतर लक्षात ठेवा, एखाद्या कामगाराने पूर्ण महिन्याऐवजी 15 दिवस काम केले असल्यास त्याला एचआरए कसा मिळेल? लक्षात घ्या, प्रश्न 8वा काय म्हणतो? कामगाराने पूर्ण महिन्याऐवजी फक्त 15 दिवस काम केले त्यानं असल्यास त्याला एचआरए किती मिळेल? एचआरए म्हणजेच काय? होम रेंट अलाउंट आहे की नाही? तर लक्षात घ्या, हा जो आहे तुमचा एचआरए हा तुमचा प्रमाणशीर म्हणजेच काय, प्रो रेटा मिळेल, प्रो रेटा. लक्षात घ्या. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 9, प्रश्न क्रमांक 9 काय म्हणतो आपल्याला? खालीलपैकी कोणता कालावधी सेवेच्या दिवसांमध्ये धरला जातो? मंजूर वेतनासह रजा, ले ऑफ कायद्यानुसार, प्रसूती रजा, मर्यादित कालावधी, वरील सर्व. लक्षात ठेवा, जनरली आपल्या कोणकोणत्या सेवा आपल्या सेवेच्या दिवसांमध्ये धरल्या जातात, जनरली कोणता कालावधी? तर यामध्ये कलम 4 मध्ये अजून एक तुमची आहे, उपकलम 1 मध्ये याची हे आहे जे आपले प्रसूती रजा आहे, ले ऑफ म्हणजे कायद्यानुसार ज्या काढल्या जाते, आणि मंजूर वेतनासह रजा म्हणजेच काय, वरील सर्व हे आपल्या काय सेवेच्या दिवसांमध्ये आपल्याला धरल्या जातो. त्यानंतर लक्ष द्या, प्रश्न क्रमांक 10,
घरभाडे भत्ता कामगाराला कसा दिला जातो? तर जो घरभाडे भत्ता आहे आपली याची जी तरतूद आहे हे आपल्या कलम 4 आणि उपकलम 2 कलम 4 त्याचं उपकलम 2 मध्ये याची तरतूद आहे. कलम 4 उपकलम 2 मध्ये याची तरतूद आहे. घरभाडे भत्ता आपल्याला जनरली जर बघितलं आपण अधिकाधिक तुमच्या त्या महिन्याच्या वेतनासोबत रोख रूपात दिला जातो. त्या महिन्याच्या वेतनासोबत रोख रूपात दिला जातो म्हणजे कॅश. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11 एखाद्या कामगाराला त्याच्या सेवा अटींनुसार अधिनियमातील दरापेक्षा जास्त घरभाडे भत्ता मिळत असेल तर त्याला लक्षात द्या एखाद्या कामगाराला त्याच्या सेवा अटीनुसार अधिनियमित दरापेक्षा जास्त घरभाडा जर मिळत असेल तर त्याला जनरली आपण जास्त दराने मिळणारा एचआरए सुरू राहील. एचआरए पण त्याला काय भेटेल? जास्त भेटेल त्याला. कारण की याची तरतूद बघा तुमची आणि एचआरए हा तुमचा कायम राहतो कलम 4 मध्ये आणि उपकलम 3 मध्ये. उपकलम 3 मध्ये याची तरतूद आहे. लक्षात ठेवा कलम 4 उपकलम 3. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 नियोक्त्याने निवासी निवासस्थान दिले असून त्यासाठी वेतनासाठी साठी वेतनातून कोणताही कपात केली जात नसल्यास लक्षात द्या नियोक्ताने निवासस्थानी दिले असून वेतनासाठी त्यासाठी वेतनातून कोणतीही कपात केली जात नसल्यास तर याचं उत्तर राहील बघा तुमचं सी. कारण की जनरली एचआरए देणं बंधनकारक नाही राहत. नियोक्ताने निवासस्थान दिले जर म्हणजेच काय तुम्हाला जर राहायला जागा दिली आणि तुम्हाला तरी एचआरए जर पाहिजे असेल होम रेंट अलाउन्स तर हे होम रेंट अलाउन्स जर तुम्हाला घर राहायला जर दिलं नियुक्त्याने तर एचआरए तुम्हाला बंधनकारक नसते. कारण की याची तरतूद बघा कलम 5 मध्ये आहे. कशामध्ये आहे? कलम 5 मध्ये. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13 काय म्हणतो आपल्याला निवासासाठी वेतनातून होणारी कपात एचआरए पेक्षा जास्त असल्यास बघा लक्षात घ्या निवासासाठी वेतनातून होणारी कपात एचआरए पेक्षा जास्त असल्यास आपण त्याला कपात एचआरए इतकी कमी केली जाते. कपात किती? एचआरए इतकी कमी केली जाते. जो कपात तुमची एचआरए असेल तितकी त्याला कपात कमी केली जाते. कारण की याची तरतूद आहे तुमच्या कलम 4 त्याचा उपकलम 4 कलम 4 चा उपकलम 4 आणि त्याचा जो सब क्लॉज आहे तो ए मध्ये सब क्लॉज ए मध्ये त्याची तरतूद आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14 घरभाडे भत्ता न मिळाल्यास नियंत्रण प्राधिकाऱ्याकडे अर्ज किती कालावधीत करावा? घरभाडे भत्ता न मिळाल्यास नियंत्रण प्राधिकाऱ्याकडे अर्ज किती कालावधीत करावा? तर लक्षात घ्या हे तुम्हाला करता येत असते 1 वर्षाच्या आत. किती? 1 वर्षाच्या आत. कारण की याची तरतूद जर बघितली आपण तर कलम 6 आणि उपकलम 1 नुसार कलम 6 उपकलम 1 नुसार याची काय आहे? तरतूद आहे. तुम्हाला जर नियंत्रण प्राधिकाऱ्याकडे जर तक्रार करायची असेल अर्ज करायचा असेल घरभाडे भत्ता जर नाही मिळाला तर ते 1 वर्षाच्या आत तुम्हाला करता येते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15 योग्य कारण असल्यास नियंत्रण प्राधिकारी ऑप्शन ए मुदतवाढ देऊ शकत नाही. 1 वर्षानंतर अर्ज स्वीकारू शकतो. थेट प्रकरण न्यायालयात पाठवतो. अर्ज कायमस्वरूपी फेटाळतो. तर लक्षात घ्या योग्य कारण असल्यास नियंत्रण प्राधिकारी 1 वर्षानंतरही आपले अर्ज स्वीकारू शकतो. अर्ज योग्य कारण जर असेल तर 1 वर्षानंतर पण तुमचा तो अर्ज स्वीकारण्याची तरतूद आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16 नियंत्रण प्राधिकाऱ्याच्या आदेशाविरुद्ध अपील कोणाकडे करता येते? सपोज नियंत्रण प्राधिकाऱ्याने तुमचा जर पर्टिक्युलर एखादं जर नियमानुसार काम केलं नाही तर त्याच्या आदेशाविरुद्ध आपल्याला अपील कोणाकडे करता येते? तर लक्षात घ्या त्याची अपील तुम्ही राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या उपकामगार आयुक्त म्हणजे डेप्युटी कमिशनर ऑफ लेबर या दर्जापेक्षा कमी नसलेल्या अपील प्राधिकाऱ्याकडे त्याचे तुम्ही करू शकता. तर हे तुमच्या लक्षात घ्या कलम 6 आणि उपकलम 3 नुसार कलम 6 उपकलम 3 नुसार तुम्ही काय करू शकता? उपकामगार आयुक्तालयाकडे त्याची अपील करू शकता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17 पुढीलपैकी योग्य विधान ओळखा. योग्य विधान म्हणजे पहिलं काय? अपील न झाल्यास नियंत्रण प्राधिकाऱ्याचा आदेश अंतिम असतो. अपील प्राधिकाऱ्याचा निर्णय अंतिम असतो. तर लक्षात घ्या यामध्ये जर बघितलं फक्त 2 1 आणि 2 दोन्ही तर आपल्याला योग्य विधान ओळखायचंय आणि डी दोन्ही चुकीचे. तर लक्षात घ्या याचं उत्तर राहील तुमचं सी 1 व 2 दोन्ही योग्य आहेत. कारण की बघा याची तरतूद जर बघितली आपण तर कलम 6 चा उपकलम 4 कलम 6 उपकलम 4 नुसार जर बघितलं आपण तर अपील न झाल्यास नियंत्रण प्राधिकाऱ्याचा आदेश हा अंतिम असतो पण अपील प्राधिकाऱ्याचा निर्णय अंतिम असतो. लक्षात घ्या.
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, घरभाडे भरण्याबाबतचा किंवा घरभाडे भत्त्याबाबतचा विवाद कोणत्या प्रकारचा विवाद मानला जातो? घरभाडे भत्त्याबाबतचा विवाद कोणत्या प्रकारचा विवाद मानला जातो? तर घरभाडे जर सपोज कोणी जर भरला किंवा कोणाला जर घरभाडे भत्ता जर नाही भेटला, तर हा जो विवाद आहे तुमचा, हा विवाद आपण कलम 7 नुसार कलम 7 नुसार लक्षात ठेवा, कलम 7 नुसार हा तुमचा औद्योगिक विवाद मानला जातो. कोणता? औद्योगिक विवाद. कारण की जर घरभाडे व्यक्ती विवाद जो आहे तो हा औद्योगिक विवाद आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणती जबाबदारी नियोक्त्याची आहे? खालीलपैकी कोणती जबाबदारी नियोक्त्याची आहे? ए. कामगारांचे वेतन व एचआरए नोंदी ठेवणे. 2. पावत्या व स्वाक्षऱ्या जतन करणे. सी विहित नोंदणी ठेवणे आणि डी वरील सर्व. तर लक्षात घ्या, कलम 8 मध्ये याच्या तुम्हाला नियुक्त्याच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहे. नियुक्त्याच्या जबाबदाऱ्या काय काय आहे? कामगारांचे वेतन व एचआरए नोंदी ठेवणे, पावत्या व स्वाक्षऱ्या जतन करणे, विहित नोंदवही ठेवणे. तर लक्षात घ्या, या तिन्ही जबाबदाऱ्या काय आहेत आपल्या नियुक्त्याच्या. म्हणजे याचं उत्तर काय राहील तुमचं? ड. याची नियुक्त्याच्या जबाबदाऱ्या कशामध्ये आहे लक्षात ठेवा, कलम 8 मध्ये. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी निरीक्षकाचा अधिकार नाही. खालीलपैकी निरीक्षकाचा अधिकार नाही. ए. वाजवी वेळेत कारखान्यात प्रवेश करणे, नोंदवह्या तपासणे, कागदपत्रांच्या प्रती घेणे व जप्त करणे, कोणतीही पूर्व चौकशी न करता शिक्षा ठोठावणे. तर लक्षात घ्या, निरीक्षकाला आपल्या डी म्हणजेच कोणतीही पूर्व चौकशी न करता शिक्षा ठोठावणे हे अधिकार नाही. बाकी तुमच्या नोंदवह्या तपासू शकतात, ते वाजवी वेळेत कारखान्यात प्रवेश करू शकतात, कागदपत्रांच्या प्रती घेणे किंवा जप्त करणे हे त्यांचा अधिकार आहे, पण ते तुमच्या पूर्व चौकशी न करता शिक्षा ठोठावण्याचा त्यांना अधिकार नाही. लक्षात घ्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत कामगाराला कलम 4 नुसार एचआरए मिळणार नाही? कामगाराला कलम 4 नुसार एचआरए मिळणार नाही. लक्षात घ्या, कलम 4 नुसार कोणत्या कामगाराला तुमचा एचआरए मिळू नाही शकत? तर ऑप्शन ए काय म्हणते? कामगार वेतनासह रजेवर आहे, महिला कामगार प्रसूती रजेवर आहे, नियुक्त्याने निवास दिला असून त्यासाठी वेतनातून कोणती कपात होत नाही, कामगार ले ऑफ वर आहे. तर लक्षात घ्या, कलम 5 नुसार कलम जनरली तुमचं 4 नुसार एचआरए मिळणार नाही, तर कलम 5 नुसार जे तुमचे दिलेले मोफत निवासी निवास जर नाही दिला आपल्याला किंवा मोफत निवासी निवास जर दिलेला असेल, तर त्याची तरतूद तुमच्या कलम 5 नुसार तुम्हाला निवास दिला असून त्यातून वेतनातून कोणतीही कपात केली जात नसते. तर लक्षात घ्या, हे तुम्हाला मिळत नाही. कारण की जर तुम्हाला जर घर भेटलं समजा त्या नियुक्त्याकडून, तर तुम्हाला एचआरए मिळत नसतो कलम. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22, खालील विधाने विचारात घ्या. खालील विधाने विचारात घ्या. निरीक्षक कोणत्याही वाजवी वेळेत कारखान्यात प्रवेश करू शकतो. 2. निरीक्षकास कागदपत्रांच्या प्रती घेण्याचा किंवा जप्त करण्याचा अधिकार आहे. फक्त 1 बरोबर, फक्त 2 बरोबर, 1 आणि दोन्ही बरोबर, दोन्ही चुकीचे. तर लक्षात घ्या, विचारात घ्या म्हणते विधाने. तर तुमचं जर बघितलं आपण, तर याचं उत्तर काय राहील? सी, 1 आणि 2 दोन्ही बरोबर. कारण की निरीक्षक कोणत्याही वाजवी वेळेत कारखान्यात प्रवेश करू शकतो, आताच बघितलं आपण, बरोबर आहे. आणि निरीक्षकास कागदपत्रांच्या प्रती घेण्याचा किंवा जप्त करण्याचा अधिकार आहे, म्हणजेच हा पण बरोबर आहे. म्हणजे तुमचं ऑप्शन सी बरोबर आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, या अधिनियमाखाली गुन्ह्याची दाखल म्हणजेच काय कॉग्निझन्स न्यायालय केव्हा घेऊ शकतो? हा जो तुमचा 1983 चा अधिनियम आहे, या नियमानुसार गुन्ह्याची दखल न्यायालय केव्हा घेऊ शकतो? तर लक्षात घ्या, कलम 11 आणि उपकलम 1 मध्ये याची तरतूद आहे. कलम 11 आणि उपकलम 1 मध्ये याची तरतूद आहे की न्यायालय तुमचा जो आहे हा नियंत्रण प्राधिकारी किंवा निरीक्षक किंवा राज्य शासनाने अधिकृत केलेल्या प्राधिकाऱ्याचा लेखी तक्रारीवर हा तुमचा काय करू शकतो? न्यायालय गुन्ह्याची दखल घेऊ शकतो. पण कधी? नियंत्रण प्राधिकारी किंवा राज्य शासन किंवा निरीक्षक यांच्या लेखी तक्रारीवर राज्य शासन त्याची दखल घेऊ शकतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, या अधिनियमाखाली गुन्ह्यांचा खटला कोणते न्यायालय चालू शकते? तर लक्षात घ्या, यामध्ये तुमच्या हे जो खटला चालवण्याची न्यायालयाची तरतूद आहे ही तुमच्या कलम 11 आणि उपकलम 2 नुसार जो आपला गुन्ह्याचा खटला आहे, या 1983 चा जो कलम आहे आपला घरभाडे भत्ता अधिनियम, यानुसार जनरली जर बघितलं आपण, तर तुमच्या महानगर दंडाधिकारी किंवा प्रथम श्रेणी दंडाधिकारी पेक्षा कनिष्ठ नसलेले न्यायालय यामध्ये तुमचे खटला चालवू शकतात.
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक याची जनरली जर बघितलं तर तुम्ही कलम 11(2) मध्ये ते गुन्ह्याचा खटला आणि न्यायालय तो आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25. प्रश्न क्रमांक 25 बघण्या अगोदर बघा तुमच्यासाठी जर तुम्हाला या पूर्ण कायद्याच्या जर नोट्स हव्या असतील तर तुम्ही या नंबरवरती 9067057977 या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता. जे तुम्हाला नोट्स आहे ते मिळून जातील किंवा तुम्हाला यानंतर या कायद्यावरची एक फ्री मॉक टेस्ट जर तुम्हाला सॉल्व्ह करायची असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल आणि ती वर्क करत नसेल तर तुम्ही या नंबरवरती मेसेज करा, मी तुम्हाला ती सेंड करतो किंवा तुम्हाला जो आपण कामगार अधिनियमाचा जो हे आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपवरती जॉईन करण्यासाठी हा मेसेज या नंबरवरती करा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25. जाणीवपूर्वक खोटी नोंद करून एचआरए टाळण्याचा प्रयत्न केल्यास कमाल शिक्षा काय आहे? सपोज काय झालं, एखाद्यानं एचआरए टाळण्याचा प्रयत्न जर केला जाणीवपूर्वक आणि त्याची खोटी नोंद जर केलेली असेल तर त्याला कमीत कमी किंवा जनरली जर बघितलं आपण तर त्याला म्हणजे जास्तीत जास्त कमाल किती शिक्षा होऊ शकते तर लक्षात घ्या, कलम 10 आणि उपकलम 1 नुसार कलम 10 आणि उपकलम 1 मध्ये त्याची तरतूद आहे. लक्षात ठेवा, कलम 10 आणि उपकलम 1 मध्ये 1 वर्ष कारावास आणि 2000 पर्यंत त्याला काय करू शकतो आपण दंड किंवा त्याला दोन्ही आपण शिक्षा देऊ शकतो. 1 वर्षाचा कारावास आणि 2000 रुपये किंवा 1000 रुपये 2000 रुपये किंवा 1 वर्ष दंड, असे दोन्ही किंवा दोन्हीपैकी एक असा आपण त्याला देऊ शकतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26. इतर कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन केल्यास कमाल शिक्षा किती? इतर कोणतीही त्यानं तरतुदीचं उल्लंघन जर केलेलं असेल तर त्याला जास्तीत जास्त शिक्षा जी आहे हे जास्तीत जास्त शिक्षा कलम 10 उपकलम 2 नुसार कलम 10 उपकलम 2 नुसार 6 महिने कारावास